नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा, नेवासा अहमदनगर, श्री खरापुरे सर आपल्यासाठी इयत्ता 6वीचा गणित हा विषय घेऊन येत आहेत. गणित विषयामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की जे मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठावरती काय काय दिलेलं आहे. मुखपृष्ठामध्ये जे आपणास चित्र दिसत आहेत ते सर्व चित्र नीट पहा. आपल्या कंपास बॉक्समधील हे साहित्य आहे. कोन मापक आहे, त्रिकोणी गुणे आहे, काटकोनी गुणे आहे, पेन्सिल आहे. त्याचबरोबर पुस्तकातील भौमितिक आकृत्या, या आकृत्या पिरॅमिड आहेत, आभासी आकृत्या आहेत आणि अशा प्रकारे हे मुखपृष्ठ आपणास रेश्मा बर्वे पुणेकर यांनी दिलेले आहे. या मुखपृष्ठावरून गणिताची चांगल्या प्रकारे आपल्याला कल्पना येत आहे. गणित विषय क्षमता इयत्ता 6वीच्या वर्षाखेरीस विद्यार्थ्यांमध्ये पुढील क्षमता विकसित व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. सर्वप्रथम आपल्या पुस्तकामध्ये भूमितीक्षेत्र हे भूमितीक्षेत्र सुरू करायचे आहे. यामध्ये घटक क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध हा आहे आणि या घटकामध्ये आपल्याला बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण व समांतर रेषा समजणे, त्यांचे नावे वाचता येणे, लिहिता येणे, प्रतल ओळखता येणे, एकरेषे व नैकरेषे बिंदू, एक संपाद बिंदू समजणे व ओळखता येणे इत्यादी माहिती घ्यायची आहे. यामध्ये आपण ही माहिती घेताना ज्या ज्या ठिकाणी आपणास आकृत्या दिसतील त्या आकृत्या आपण काढाव्यात असे मी तुम्हाला सांगत आहे. तरी तुम्ही ते व्यवस्थित काढताल अशी अपेक्षा करतो. या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि पुस्तकाच्या सुरुवातीला पानावरती QR कोड दिलेला आहे. या QR कोडमध्ये आपणास अध्यापनासाठी उपयुक्त अशी लिंक्स आहे आणि स्मार्टफोनचा वापर करून आपण तिचा उपयोग करू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक्स म्हणजेच URL मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, गणित विषय तज्ज्ञ समिती या समितीच्या साहाय्याने आपल्याला ह्या गणित विषयातील सर्व काही पाठ वगैरे मिळत आहेत. ही समिती सर्व त्यावरील देखरेख करते आणि पहा, या पुस्तकाची जे सजावट केलेली आहे मुखपृष्ठाची ती रेश्मा बर्वे पुणेकर यांनी केलेली आहे. हे आपणास पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला 1-2 पानामध्ये आपल्याला आपल्या देशाचे अभिमान असलेले राष्ट्रगीत पाहावयास मिळते, प्रतिज्ञा पाहावयास मिळते, संविधान पाहावयास मिळते. या सर्वावरून आपणास ते पाठ करावे अशी अपेक्षा आहे. आपण ते पाठ करावे आणि त्याचा आदर करावा ही अपेक्षा आहे. क्षमतेमधील मूलभूत संबोध हे क्षेत्र आपण भूमिती क्षेत्र आपण पाहत असताना भूमितीतील मूलभूत संबोध याच्यामधील भाग पाहणार आहोत. ते पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भूमितीतील मूलभूत संबोध विभाग पहिला. या ठिकाणी एक आपणास रांगोळी काढण्यासाठी लागणारा फलक दिसतो आहे. या फलकावर विविध असे माहिती त्यांनी विचारलेली आहे. तर पहा, आपण आपल्या घरी रांगोळी काढत असतो आणि या रांगोळीच्या साहाय्याने आपल्यास बिंदूची कल्पना येणार आहे. बिंदू म्हणजेच रांगोळीचे ठिपके. अशी रांगोळी काढण्यासाठी आपणास हवा असणारा पृष्ठभाग सपाट पाहिजे. रांगोळी काढताना आपण आडव्या आणि उभ्या रांगेमध्ये समान अंतरावर रांगोळीचे ठिपके ठेवत असतो. रांगोळी पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात त्या आपण करत असतो. या रांगोळीतून
तयार होणारे विविध आकार आपण पाहू शकतो आणि वेगवेगळे आकारही काढू शकतो. ते भौमितिक आकार असतील, पानाफुलांचे आकार असतील, पण या ठिकाणी आपल्याला भूमितीचे आकार पाहिजे आहेत. या ठिकाणी उदाहरणार्थ ज्या ठिकाणी सपाट पृष्ठभाग नाही त्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढता येईल का असाही विचार करावायचा आहे. आणि याचबरोबर आपण कागदावर देखील रांगोळी काढतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पहा, या ठिकाणी दुसरा चार्ट आहे. या चार्टवरती तुम्हाला पाहायला मिळेल की आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये समान अंतरावर असे ठिपके दिलेले आहेत आणि या ठिपक्याच्या साहाय्याने या ठिकाणी ठिपके रांगोळीच्या साहाय्याने जोडून वेगवेगळे आकार असे तयार झालेले आहेत. या आकारामध्ये आपणास चौकोन दिसत आहेत, आयत दिसत आहेत, त्रिकोण दिसत आहेत, रेषा दिसते आहे. अशा प्रकारे या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे. आता ही रांगोळी आपण घरी काढतो, परंतु आपल्याला त्याची कल्पना नसते. ते एक बिंदू आहे. भूमितीत मात्र या बिंदूला फार महत्त्व आहे. हेच बिंदू एकापुढे एक जेव्हा येतात त्यावेळेस रेषा तयार होते आणि अशी रेषा अमर्याद असते. चला पाहूया बिंदू. आपल्याकडे वही पेन असेल तर आपण बिंदू या घटकाविषयी जी माहिती घेत आहोत ती थोडक्यात लिहिली तरी चालेल, आकृती काढली तरी चालेल. बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो. पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा ठिपका काढता येतो. रांगोळीचे ठिपके ही बिंदूची प्रतीके आहेत. बिंदूला नाव देता येते. बिंदूचे नाव लिहिताना अक्षराचा वापर करतात. शेजारील आकृतीमध्ये बिंदू पी, बिंदू ए, बिंदू टी दाखवले आहेत. आता या बिंदूचे वाचन देखील बिंदू पी, बिंदू ए, बिंदू टी असे केलेले आहे. इंग्रजीमधील कॅपिटल अक्षरे यासाठी वापरलेली आहेत आणि याचे वाचन आपल्या सुलभतेप्रमाणे आपल्याला बिंदू हा शब्द उच्चारून करावायचे आहे. असे अनेक बिंदू, असंख्य बिंदू आपणास घेता येतील, पाहता येतील. या ठिकाणी बिंदू एकापुढे एक आल्यामुळे एक छानस अशी रेषा तयार झालेली आहे आणि ही रेषा कागदावर कशी दिसते हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. दोन बिंदूच्या दरम्यान असंख्य बिंदू आहेत आणि या बिंदूमुळे ए आणि बी असे दोन बिंदू निवडून आपण रेषा ए बी असे म्हटले आहे. रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढते आणि म्हणून तिला दोन बाणाची टोके दाखवलेली असतात. या ठिकाणी डॉट डॉटच्या साहाय्याने ती रेषा संपूर्ण वाढत आहे असे सांगितले आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी एक कृती सांगितलेली आहे, ती कृती पहा. कागदावर ए व बी असे दोन बिंदू घ्या व ते पट्टीच्या मदतीने जोडा. आपल्याला ए बी ही सरळ रेषा मिळते. ही रेख बीच्या बाजूने पुढे वाढवता येईल का, एच्या बाजूने पुढे वाढवता येईल का, किती वाढवता येईल, असे अनेक प्रश्न मनामध्ये आहेत आणि हे प्रश्न वाढवता येईल असेच त्याची उत्तरे आहेत. ही रेख जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही दिशांना वाढवता येईल. खूप कागद मोठा असेल तर ती खूप मोठी काढता येईल. मैदाना एवढा कागद असेल तर मैदाना इतकी देखील काढता येईल. मित्रांनो, या ठिकाणी बिंदू, रेषा ही माहिती पाहत असताना अनेक रेषा या ठिकाणी मी दाखवलेल्या आहेत. या रेषांना बाणाची टोके आहेत. ह्या रेषा आडव्या आणि उभ्या अशा तिरक्या कशाही पद्धतीनं काढता येतात. त्या रेषांना एक विशिष्ट अशी दिशा असतेच असं नाही, परंतु बाणाची टोके मात्र एकमेकाच्या विरुद्ध दिशेलाच असतील हे मात्र निश्चित आहे. या ठिकाणी जो चार्ट आहे त्या ठिकाणी रेषा ए बी, रेषा पी क्यू असे दाखवलेले आहे. त्या दोन्ही बाजूला त्यांची बाणाची टोके आहेत. मित्रांनो, या पुढचा भाग आपण पाहूया किरण. किरण म्हणजे काय असते, किरणाची उदाहरणे काय काय आहेत हे आपण पाहूया. सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे पुढे जात राहतात. आपल्याजवळ असणाऱ्या विजेरी, बॅटरी, टॉर्च
याच्यातील किरणसुद्धा प्रकाश किरण हे पुढे पुढे जात असतात, ते एकाच दिशेने पुढे जात असतात. अर्थात या किरणांना एक आरंभबिंदू असतो, अंत्यबिंदू मात्र नसतो. ते कितीही दूरपर्यंत जाऊ शकतात. अशा या किरणांची अनेक उदाहरणे आहेत. या उदाहरणामध्ये आपण ज्याप्रमाणे सूर्यकिरण पाहिले, प्रकाश किरण पाहिले, तसेच बाण हे देखील एक किरणाचेच उदाहरण आहे. किरण हा एक रेषेचा भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो. किरणाच्या सुरुवातीला जो बिंदू असतो त्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात आणि आकृतीमध्ये येथे P हा आरंभ बिंदू आहे. Qच्या दिशेने किरण अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे. शेजारील आकृतीचे वाचन किरण PQ असे करतात. किरण PQचे वाचन किरण QP असे उलट करत नाही, कारण त्याची सुरुवात आरंभ कडून होऊन अंत्यबिंदू तर नसतो, पण पुढच्या दिशेने होत असते. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओची मर्यादा असल्यामुळे आपण थोडं थांबणार आहोत. आतापर्यंत जो घटक झालेला आहे त्या घटकावरती थोडासा विचार करा. आकृत्या काढा, घरच्यांना दाखवा, आपल्या आईवडिलांना दाखवा, मोठ्या भावंडांना दाखवा आणि आपण बरोबर अभ्यास करतोय का हेही पहा. घरी राहा आणि आनंदी राहा. या कोरोनामुळे आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये आहोत, पण आपल्याला शिक्षण थांबवता येणार नाही हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भाग आपण लवकरच आणणार आहोत, परंतु व्हिडिओ ओपन करताना लक्षात घ्या की मी या ठिकाणी 6TH म्हणजे आता 6वी 1.1 म्हणजे पहिल्या घटकातील पहिला भाग अशा पद्धतीने देणार आहे. तर तुम्ही 1.1 म्हणजे पहिल्या घटकातील पहिला भाग, 1.2 म्हणजे पहिल्या घटकातील दुसरा भाग हे समजून घेऊन सिक्वेन्सनी अभ्यास करायचा आहे. क्रमाने याचा वापर करायचा आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापुढे किरणपर्यंत जी माहिती पाहिली होती त्यानंतर पुढची माहिती घेणार आहोत. या माहितीसाठी आपण आता तयार आहे. आपला पेन, आपली वही आणि आपला अभ्यास. घरी राहूया, कोरोनाला हरवूया.
चला विद्यार्थी मित्रांनो, खुश आहात ना? असायलाच पाहिजे. मागील व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतली ते बिंदू, रेषा आणि रेषेचा भाग, रेषाखंड. तर पहा, वहीवरती एक बिंदू काढून त्यातून जाणाऱ्या रेषा पट्टीच्या साहाय्याने काढा. अशा किती रेषा काढता येतील हा विचार करा. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात. वरील आकृतीत संपात बिंदू कोणता आहे? तर तो आहे पी बिंदू. सांगा पाहू. शेजारील आकृतीत 9 बिंदू आहेत, त्यांना नावे द्या. नावे देणे सोपे आहे. इंग्रजी कॅपिटल अक्षरातील कोणतेही ए पासून झेड पर्यंत तुम्ही नावे देऊ शकता. त्यातील कोणतेही 2 बिंदूतून किती रेषा जातात? 2 भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. या 9 बिंदूपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर आहेत तेही आपल्याला शोधता येईल. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू असतात असे म्हणतात. उदाहरणार्थ, कमीत कमी 3 बिंदू म्हणजेच 2 पेक्षा जास्त असेही आपणास म्हणता येईल. या 9 बिंदूपैकी कोणते 3 बिंदू किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर नाहीत त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. नैक म्हणजे न अधिक एक रेषीय म्हणजे एक रेषीय नसलेले. या ठिकाणी नैक रेषीय आणि एक रेषीय या बिंदूचा आपण विचार केला. त्याचप्रमाणे पहा, मागील 9 बिंदूमध्ये या ठिकाणी 3 किंवा 2 पेक्षा जास्त अशा किती रेषा काढता आलेल्या आहेत? तर त्या आहेत फक्त 2 रेषा. त्या लाल रंगाने बाणाने मी दाखवलेल्या आहेत. आणि 2च बिंदू जोडणाऱ्या 2 रेषा आहेत, त्या मी हिरव्या रंगाने दाखवलेल्या आहेत. त्यांना बाणाचे टोके पाहिजेत कारण त्या सुद्धा रेषा आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी मी त्यांना मुद्दाम बाणाचे टोके दिलेले नाहीत, परंतु त्या रेषा आहेत हे लक्षात घ्या. त्या कशा दिसत आहेत हे आपण पाहूया. पहा, या ठिकाणी हे 9 बिंदू आहेत. या 9 बिंदूला ह्या जोडले गेलेल्या कमीत कमी 3 बिंदू आणि 2 बिंदू असणारे असे हे बिंदू व त्यांना जोडणाऱ्या रेषा मी दर्शवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 बिंदूमधून फक्त एकच रेषा जाते, पण 3 बिंदूमधून जास्त रेषा जातात हेही आपल्याला समजते. कारण या ठिकाणी 2 लाल रेषा, लाल रंगाच्या रेषा एकत्र आलेल्या आहेत, छेदलेल्या आहेत. आता 2च रेषेने छेदल्यामुळे त्याला त्या बिंदूला छेदबिंदू म्हणता येईल, परंतु संपात बिंदू म्हणता येणार नाही, कारण संपात बिंदूची व्याख्या वेगळी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरं आहे ते प्रतल. प्रतल म्हणजे काय? तर सपाट पृष्ठभाग. सपाट पृष्ठभाग कशाचा सपाट पृष्ठभाग? तर पहा, चारही दिशेला चोहोबाजूला अमर्याद वाढणारा जो भाग असतो त्याला प्रतल म्हणतात. उदाहरणार्थ, सर्वात छान उदाहरण म्हणजे आपल्या टेबलाचा भाग. या ठिकाणी टेबल, टीव्ही आणि LPG गॅस सिलेंडर. आपल्याला गॅस महत्त्वाचा नाही, सिलेंडरचा आकार महत्त्वाचा आहे. तो रिकामा आहे की नाही याचा विचार करायचा नाही.
टेबलाचा पृष्ठभाग बघा, चारही दिशेंना अमर्याद वाढू शकतो. टी व्हीचा पृष्ठभाग बघा, तोही वाढू शकतो. आणि सिलेंडरचा भाग बघा, तोही गोलाकार असला तरी चारही दिशेला वाढू शकतो. म्हणजे लहान टाकीची मोठी टाकी निर्माण होऊ शकते. आपण केलेल्या आहेत. म्हणून तर आपल्याकडं पेट्रोल पंपाच्या टाक्या असतील, मोठ्या मोठ्या वाहनावरती टाक्या असतील, ह्याही आपल्याला पाहायला मिळतात. या चित्राद्वारे अधिक तुम्हाला स्पष्ट संकल्पना येईल. शेजारील आकृतीतील प्रतलाचे नाव एच आहे. प्रतलाची आकृती मर्यादित काढलेली असली तरी प्रतल चोहोबाजूंना अमर्याद असते. प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणाने दाखवले जाते. परंतु अनेकदा सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे नेहमीच आपल्याला प्रतलाला बाणाची टोके चारी बाजूला काढलेली दिसतील असे नाही. आता पुढचा भाग पाहणार आहोत आपण, समांतर रेषा. समांतर रेषेचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपले वहीचे पान. वहीच्या पानावरती ज्या रेषा असतात त्या रेषा समांतर रेषेची उत्तम उदाहरणे आहेत. ह्या रेषा कितीही मोठी वही घेतली आणि कितीही मोठे पान घेतलं आणि कितीही रेषा लांबपर्यंत वाढवल्या तरी त्या एकमेकाला छेदत नाही. म्हणजेच थोडक्यात काय की अशा दोन रेषा की ज्या समान अंतरावरती आहेत, त्या दोन्ही दिशांना अमर्याद वाढवल्या तरी ही एकमेकांना छेदत नाही, त्यांना म्हणायचं समांतर रेषा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, समांतर रेषा असतील, प्रतल असेल, याच्या तुम्ही आकृत्या काढायच्या आहेत, त्याचे वाचन करायचे आहे आणि त्या आकृत्या स्मरणात ठेवायच्यात. त्याच्यापुढे जी माहिती आहे ती लिहून घ्यायची आहे. पहा, या ठिकाणी एक आकृत्या दिसत आहेत आणि त्या आकृत्याच्या खाली चौकोन दिसत आहेत. प्रश्न असा आहे की खालील रिकाम्या चौकटीत छेदणाऱ्या रेषा किंवा समांतर रेषा यापैकी योग्य पर्याय लिहा. आता पाहिले तर लक्षात येते की आकृती क्रमांक 1, येथे क्रमांक दिलेला नाही, पण उभे ज्या रेषा आहेत त्याच्यावरून ह्या 3 आकृत्या आहेत हे आपल्या लक्षात येते. पहिल्या आकृतीमध्ये गुणाकाराच्या चिन्हासारखे 2 रेषा आहेत, अर्थात त्या छेदणाऱ्या रेषा आहेत. 2 नंबरच्या आकृतीमध्ये दोन्ही रेषा समान अंतरावर आहेत, त्या दोन्ही टोकाला अमर्याद वाढणाऱ्या आहेत म्हणून त्या समांतर रेषा. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र या ना छेदणाऱ्या रेषा आहेत ना समांतर आहेत. पुढे जाऊन त्या छेदणार हे निश्चित आहे. उजव्या बाजूला जर या रेषा वाढत गेल्या तर ते छेदतील, परंतु आत्ता सध्या तरी त्या आपल्याला छेदणाऱ्या रेषा दिसत नाहीत. पहा, गणित माझा सोबती मैदानावर, आकाशात आणि प्रत्येक व्यवहारामध्ये देखील असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 चित्र दिलेली आहेत. दोन्ही चित्र आपल्या परिचयाचे आहेत. या चित्राच्या साहाय्याने आपण बिंदू, रेषा याविषयी माहिती पाहणार आहोत. पहिले चित्र आहे खो खो खेळणाऱ्या मुलांचे. या चित्रामध्ये बिंदूवरती मुलं बसलेले आहेत, त्याचे छेदनबिंदू तयार झालेला आहे. म्हणजे उभ्या आणि आडव्या ओळीने त्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे, छेदलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी छेदनबिंदू आहे, बिंदू आहे. बिंदूने रेषा बनते हेही आपल्याला माहीत आहे. एका रांगेत भरपूर मुलं दिसत आहेत, त्यामुळे ते एकरेषीय बिंदू आहेत. 2 मुले बाजूला आहेत म्हणजे ते नैकरेषीय बिंदूवर आहेत. समांतर रेषा समोर दिसत आहेत. खेळाच्या नियमाप्रमाणे मैदान म्हणजे एक प्रतल आहे. या प्रतलावरती हे सर्व काही आहे. त्यानंतर विचार करा की
जानेवारी महिन्यामध्ये आकाशामध्ये पूर्वेकडे मृग नक्षत्र दिसते. म्हणजे यावरून तुम्हाला पूर्वेकडे मृग नक्षत्र कुठे आहे ती दिशा पूर्व आहे हेही लक्षात येईल. आणि याला नक्षत्र म्हणतात हे आपल्या घरच्याकडून आपल्याला समजेल. घरच्यांना घ्या, लक्षात द्या, थोडंसं आकाशाचंही निरीक्षण करा, म्हणजे आपला भूगोलाचाही अभ्यास होईल. नंतर ते हळूहळू आकाशात वरवर जाते. या नक्षत्रात एक सरळ रेषेत 3 तारे दिसतात. या 3 तारे म्हणजेच 3 बिंदू आहे असं समजा. त्याच रेषेवर पुढील अंतरावर काही ठळक तारा दिसतो का हेही पहा आणि कल्पना करा. बिंदू म्हणजे काय? बिंदूची ही चांगली उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दुसरा भाग थांबणार आहोत आणि दुसऱ्या भागावरती झालेला जो अभ्यास आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागील अभ्यास व्यवस्थित केला असेल असे आपण गृहीत धरूया आणि पुढील भाग पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये म्हणजे हा पहिल्या घटकातील शेवटचा व्हिडिओ. या प्रकरणामध्ये आपण सराव संच 1 घेणार आहोत. आपण जे काही मागील 2 व्हिडिओमध्ये शिकलो आणि त्यामधून आपल्याला जी माहिती मिळाली त्याच्यावरती आपण विचार करणार आहोत आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सराव संच 1. प्रश्न क्रमांक 1. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. शेजारी आकृती दिसत आहेत.
यामध्ये ओ हा संपात बिंदू आहे. यामधून निघालेल्या किरणांची नावे आहेत पी, एस आणि दोन रेषा या ठिकाणी दिसत आहेत. एक आहे आर्यन व दुसरी एम-टी. तर एक रेषेबिंदू कोणते आहेत? किमान 3 बिंदू हवेत एक रेषेबिंदू होण्यासाठी. किरण कोणता आहे की ज्याला आरंभ बिंदू आणि अमर्याद जाणारा एक बाणाचं टोक असतं. रेषाखंड कोणता आहे की ज्यामध्ये रेषा आहे परंतु तिचा तुकडा घेतलेला आहे, मर्यादित भाग घेतलेला आहे. रेषा कोणती आहे की ज्यांना दोनही बाणाचे टोके आहेत. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सोडवायचा आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उत्तरे देणार आहे. ते तुमची बरोबर आहेत का या त्यानुसार तुम्ही पाहायचे आहे. प्रश्न क्रमांक 2, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. आपण पाहिले आहे की इंग्रजी एक अक्षरी स्मॉल लेटर देऊनही आपण रेषेचं नाव लिहितो. रेषेला रेषा एल असेही आपण म्हणतो आणि त्या ठिकाणी एकच अक्षराने रेषेचं नाव आपल्याला सांगता येते. त्यानंतर आरंभबिंदू, अंत्यबिंदू हा रेषेला नसल्या कारणाने रेषेची दोन्ही बाजूंनी आपल्याला नावे वाचता येतात. उदाहरणार्थ रेषा एडी व रेषा डी ए. अशा 2 प्रकारे आपल्याला यांची नावे वाचता येतील. आता या ठिकाणी बी आणि सी असे आपल्याला रेषा म्हणता येणार नाही कारण तो रेषाखंड आहे, रेषेतील भाग आहे. प्रश्न 3 आहे सराव संच 1 मधील जोड्या लावा. या ठिकाणी ए ग्रुप आणि बी ग्रुप, अ गट आणि ब गट असे नावं आहेत. अ गटामध्ये आकृती दिलेल्या आहेत आणि ब गटामध्ये किरण दिलेले आहेत. ब गटामध्ये नावे दिलेली आहेत. त्या आकृत्यांची नावे आहेत आणि या आकृत्यांची आणि त्यांची नावे यांची आपणास जोड्या लावायच्या आहे. पण जोड्या लावताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे की जोड्या लावताना उत्तरे असे लिहून त्यापुढे एकचं उत्तर बाण करून समोर ब गटातून योग्य लिहिलं पाहिजे. आपल्या बहुतेकांना सवय असते की आपण रेषा मारून जोड्या लावतो. याची जोडी त्याला, त्याची जोडी याला आणि ते योग्य नाही. त्यासाठी तुम्ही तोही सराव केला पाहिजे की उत्तरे लिहिण्याची योग्य पद्धत कोणती. बाणाचे टोके असलेली पहिली आकृती रेषा, दुसरी टोके खंड केलेली आकृती रेषाखंड, तिसरी सपाट पृष्ठभाग प्रतल आणि चौथी आरंभबिंदू कडून सुरुवात होऊन दुसऱ्या बाजूला बाणाचे टोक असं किरण. प्रश्न क्रमांक 4, खालील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा. आता संपात बिंदू ही कल्पना कशी आहे की ज्या बिंदूतून किमान 3 रेषा, किमान 3 म्हणजे 3 रेषा त्या ठिकाणी एका बिंदूतून गेलेल्या हव्यात. म्हणून या ठिकाणी सी हा संपात बिंदू होणार नाही, तो छेदन बिंदू होईल. मात्र ए आणि डी हा दोन्ही बिंदू संपात बिंदू आहे आणि यामधून गेलेल्या रेषा ज्या आहेत त्या 2पेक्षा जास्त आहेत म्हणून त्या रेषा संपाती रेषा आहेत, एक संपाती रेषा आहेत. यानुसार आपण नावं लिहायची आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ICT टूल्स और लिंक्स यामध्ये जिओजेब्रा नावाचा एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग करून ज्यांच्या घरी लॅपटॉप, कॉम्प्युटर्स असतील अशा लोकांनी वेगवेगळे भूमितीचा अभ्यास करायचा आहे. त्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. त्याच पद्धतीने जरी कॉम्प्युटर नसेल
तर तुमच्यासाठी थोडी गंमत पण दिलेली आहे. एक पुठ्ठा घ्या, त्या पुठ्ठ्याला एक छिद्र पाडा, त्यातून दोरा व्हावा. दोऱ्याचे एका टोक सटकू नये म्हणून त्याला गाठ मारा. एखादं छोटीशी बटन वगैरे जोडलं तरी चालेल. आणि उरलेलं दुसरं टोक मात्र पुठ्ठ्याच्या दुसऱ्या बाजूने वर धरा आणि ताणून धरून वेगवेगळ्या दिशेने फिरवा. अशाच प्रकारे एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात. हे आपल्याला या साध्या कृतीवरून घरच्या घरी कळेल आणि शिकता येईल. सराव संच योग्य सोडवला आहे का? आणि तो जर योग्य सोडवला असेल तर आपल्याला त्याची खात्री झाली पाहिजे. आणि म्हणून मी पुढे तुम्हाला सराव संच 1ची उत्तरे देत आहेत. ही उत्तरे चेक करून घ्या. घरच्या व्यक्तीकडून चेक करून घ्या, आईवडिलाकडून चेक करून घ्या. ज्यांना ज्यांना समजतंय त्या मोठ्या विद्यार्थ्याकडून समजून घ्या. आपले बांधव 10वीला असतील, 12वीला असतील, त्यांच्याकडून समजून घ्या आणि अशा प्रकारे अभ्यास करा. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी घटक क्रमांक 1 चांगल्या प्रकारे सोडवून पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला चांगलं यश आलं असेल असं मी समजतो. जरी व्हिडिओमध्ये काही चूक झाली तरी ती फारशी गांभीर्याने न घेता हा एक आपला सुरुवातीचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नातून थोड्याफार चुका होणार आहेत हे मी नम्रपणे मान्य करतो आणि आपण सहकार्य करावं, चुका शोधत बसू नये अशी अपेक्षा धरतो. अभ्यास हा महत्त्वाचा आहे. तुम्ही राष्ट्राची संपत्ती आहात आणि ही संपत्ती जोपासण्याचं काम आमच्यासारख्यांकडे दिलेलं आहे. आम्हाला स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्ही अशा जिवंत अशा आणि लाईव्ह अशा एकदम छान अशा राष्ट्राच्या संपत्तीची जोपासना करत आहोत. धन्यवाद.